नमस्कार, महाराष्ट्र समाचार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते कृष्णा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून परभणी शहरातील वसमत रोड परिसरात वसंतराव नाईक पुतळ्याजवळ नव्याने उभारण्यात आलेल्या कृष्णा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन सोहळा राज्याच्या आरोग्य मंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला। यावेळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी कृष्णा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या विविध वैद्यकीय सुविधा व उपचार पद्धतीबाबत उपस्थितांना माहिती दिली। आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, तज्ञ डॉक्टरांची सेवा आणि विविध उपचार सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्यानं परभणीच्या आरोग्य क्षेत्रात या रुग्णालयाची महत्त्वपूर्ण भर पडणार असल्याचे त्यांनी सांगितलं। या रुग्णालयात स्त्रीरोग व प्रसूतीगृह, ट्रॉमा केअर सेंटर, हाडांचे विकार व सांधेदुखीवरील उपचार, रेडिओलॉजी, मेडिसिन, सर्जरी, बालरोग तसेच अतिदक्षता विभाग यासह विविध सुविधा उपलब्ध आहेत। गंभीर व अपघातग्रस्त रुग्णांसाठी 24 तास आपत्कालीन सेवा तसेच रुग्णवाहिका सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। उद्घाटन सोहळ्यास हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर संजय रोडगे, महापौर सय्यद इक्बाल, भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, सेलू नगराध्यक्ष मिलिंद सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष लता वाकडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्रीकांत विटेकर, डॉक्टर गणेश पारवे, डॉक्टर अपूर्वा पारवे, डॉक्टर सविता रोडगे, डॉक्टर आदित्य रोडगे, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर, विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक आणि शुभेच्छुक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कुटुंबासाठी दर्जेदार आरोग्य सेवा हे उद्दिष्ट समोर ठेवून सुरू करण्यात आलेल्या या हॉस्पिटलमुळे परभणीसह ग्रामीण भागातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा आपल्या शहरातच मिळणार आहे। त्यामुळे उपचारासाठी मोठ्या शहराकडे जाणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे। स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर झालेल्या या उद्घाटनामुळे परभणीच्या आरोग्य क्षेत्रात आधुनिक आणि सर्वसमावेशक वैद्यकीय सेवेचे नवे पर्व सुरू झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। प्रतिनिधी परवेश शेख, परभणी। भूक लागली वाटतं। भारत माता की। आज आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवस, त्या दिवसाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते। आज आपल्या परभणीकरिता आणखीन एक आनंदाचा दिवस। आज आपल्या कृष्णा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। या सोहळ्यासाठी उपस्थित ज्यांनी आता मार्गदर्शन केलं आणि ज्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी सुसज्ज असं हे कृष्णा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं इमारत उभी राहिली आणि या जिल्ह्यातीलच नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यातील रुग्णांना दर्जेदार सेवा देण्याचा संकल्प करत जे हॉस्पिटल उभं राहिलेले ते डॉक्टर संजय रोडगेजी व त्यांच्या अर्धांगिनी डॉक्टर सविताताई रोडगे आणि त्यांचे जावई डॉक्टर गणेश पारवेजी, कन्या डॉक्टर अपूर्वा रोडगे, सुपुत्र डॉक्टर आदित्य रोडगे, आपल्या जिल्हा परिषदच्या अध्यक्षा लताताई वाकडे, महापौर सय्यदजी इक्बाल, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेशजी भुमरे, सेलू नगरपालिकेचे नगराध्यक्ष मिलिंदजी सावंत, जिल्हा परिषदचे सदस्य परमेश्वरजी निर्वळ, सारिकाताई पारवे, मनीषाताई जाधव, आदित्यजी नखाते, उपस्थित सर्वच डॉक्टर साहेबांच्या विनंतीला मान देऊन आलेली सर्व मंडळी, खरं तर मी तुमची सगळ्यांची क्षमा मागते। आपला 11 वाजताचा टाइम आणि आता 1 वाजले, परंतु आज आपल्या सगळ्यांना माहिती स्वातंत्र्य दिवस आहे आणि खूप सारे उद्घाटन, खूप सारे कार्यक्रम आजच्या दिवशी होत आहेत। म्हणून प्रत्येक ठिकाणी थोडा थोडा वेळ देत देत मला या ठिकाणी यायला उशीर झाला आणि माझी अशी इच्छा होती डॉक्टर साहेब की आज कृषी मंत्री भरणे मामा सुद्धा आपल्या जिल्ह्यात आहेत, त्यांच्या सोबत यावं म्हणजे एक चांगला आपल्याला एक कार्यक्रम होऊन जाईल। पण त्यांना थोडासा आणखी यायला वेळ आहे आणि मलाही पुढच्या कार्यक्रमांना जायचंय। पण आज डॉक्टर गणेश आणि डॉक्टर अपूर्वा यांच्यासह सर्वच टीम म्हणजे सुपर स्पेशलिटी, त्यामध्ये आपल्याला स्त्री रोग विभाग, अस्थिरोग विभाग, रेडिओलॉजी विभाग, बालरोग तज्ञ विभाग, जनरल सर्जरी,
जनरल मेडिसिन विभाग, नेत्ररोग विभाग, फिजिओथेरपी विभाग, हे सगळ्या आजारांवरती उत्तम असे उपचार ह्या कृष्णा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये केले जाणार आहेत. मी जेव्हापासून आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये या समाज कार्याच्या माध्यमातून राजकारणामध्ये आले, अनेक हॉस्पिटलच्या उद्घाटनाला मला जायचा योग आला आणि आता तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने राज्य आरोग्य मंत्री काम करत असताना अनेक नवनवीन हॉस्पिटल मग महाराष्ट्रभरातून अनेक जण बोलवतात उद्घाटनाला, जायचा योग येतो. परंतु ही कृष्णा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल ज्या पद्धतीने प्रत्येक विभागाला काय पाहिजे आणि कुठलंही पेशंट आला तर गडबड झाली नाही पाहिजे, त्या पेशंटला तिथेच सगळी सुविधा तात्काळ मिळाली पाहिजे. एकदम चांगल्या पद्धतीचे ऑपरेशन थिएटर सुद्धा प्रत्येक विभागासाठी सेपरेट केले, आयसीयूच्या रूम चांगल्या बनवल्यात, एकदम सुंदर असं नियोजन डॉक्टर साहेब तुम्ही या ठिकाणी केलेले, मी तुमचे मनापासून अभिनंदन करते. आणि परभणी जिल्ह्यात नाही, आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा नाही अशा पद्धतीचं नियोजन सुंदर असं आपलं हे हॉस्पिटल झालेलं आहे. आणि मला खात्री आहे की आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या देशातल्या प्रत्येक शेवटच्या व्यक्तीला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे म्हणून जगात कुठेच नाही अशी पंतप्रधान आयुष्यमान भारत योजना मोदीजींनी आणली. आणि त्याच धर्तीवरती राज्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महात्मा ज्योतिबा फुले योजना आणली. आणि सतत त्या नेत्यांचं सांगणं असतं की आरोग्यम धनसंपदा, आरोग्य जर आपल्या देशातल्या आपल्या राज्यातल्या लोकांचं चांगलं राहिलं तरच आपला देश आपलं राज्य हे चांगला या ठिकाणी आनंदी विकसित होऊ शकेल, प्रत्येक परिवाराचा विकास होऊ शकेल आणि सुदृढ आयुष्य सगळ्यांना मिळालं पाहिजे. शारीरिक मानसिक आरोग्य सगळ्यांचं जपलं पाहिजे. त्यासाठी सरकार म्हणून तर अनेक योजना आणते, अनेक हॉस्पिटल्स नवनवीन बांधलेले आपण आज आपल्या सरकारी दवाखान्यांमध्ये पण उच्च अशा ट्रीटमेंट आपण या ठिकाणी देतोय. तरी देखील आपली 140 करोडचा आपला देश आहे, एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी लोकसंख्या आहे, प्रत्येकाला सुंदर अशा ट्रीटमेंट सगळ्याच हॉस्पिटल्सच्या मध्ये मिळाली पाहिजे. कारण प्रायव्हेट हॉस्पिटलचं पण महत्व अनन्यसाधारण आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये आपण सर्वांना ट्रीटमेंट देतोच, परंतु ह्याही प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये सुद्धा जे पेशंट रुग्ण ट्रीटमेंट घेऊ इच्छितात त्यांचं सुद्धा अफोर्डेबल म्हणजे बजेटमधलं ट्रीटमेंट झाली पाहिजे याच्यावरती सुद्धा सरकार लक्ष देऊन आहे. म्हणून मी डॉक्टर गणेश आणि अपूर्वाला विनंती करते की आपल्या सगळ्या योजना आपल्या हॉस्पिटलला घ्या, जेणेकरून येणारा प्रत्येक पेशंटला आपल्याला चांगला सुविधा या ठिकाणी अत्यल्प दरामध्ये सुविधा देता येते. मला माहिती आहे एवढं मोठं हॉस्पिटल सांभाळायचं खूप मोठा मेंटेनन्स तुम्हाला येणार आहे, म्हणून सारखे फोन दिदीचे कधीच येणार नाही की याचं बिल एवढं माफ करा तेवढं माफ करा, जेवढं होईल तेवढं बिल तुम्ही कमी करा असं सांगेल. आणि मला खात्री आहे ज्या पद्धतीने डॉक्टर संजय रोडगे साहेबांनी, डॉक्टर सविता मॅडमने आपल्या सगळ्यांना जे या ठिकाणी संस्कार दिलेले, प्रत्येक रुग्ण याचं बघा एवढं सुंदर त्यांचे सगळेच बाकीचे डॉक्टर्सची मी नावं या ठिकाणी वाजत नाही, ह्या तरुण डॉक्टरांना ह्या परभणी नाही तर चांगल्या पुण्या, मुंबई, दिल्ली सारख्या, हैदराबाद सारख्या ठिकाणी सुद्धा ते जाऊन त्यांचे स्वतःचं प्रॅक्टिस, त्यांचं स्वतःचं करिअर तिथे उभं करू शकले असते. परंतु आपल्या जिल्हावासियांना उत्तम सुविधा द्यायची, जे शिक्षण आपण घेतलंय त्याचा फायदा आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना झाला पाहिजे, हाच मानस यांनी ठेवला. ज्या पद्धतीने डॉक्टर संजय रोडगे साहेबांनी मला वाटतं 30-35 वर्षापूर्वी सेलूला जाऊन प्रॅक्टिस चालू केली की तालुक्याच्या छोटं तालुका आहे, इथे मी काय करू, मला तर एवढ्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये संधी आहे, हा विचार न करता माझ्या लोकांना योग्य उपचार मिळाले पाहिजे हा मानस त्यांनी ठेवला. त्याच पद्धतीने सर्वच डॉक्टर या कृष्णा मल्टी स्पेशलिटीचे जे डॉक्टर आहे त्यांचंही मनापासून कौतुक करते, अभिनंदन करते की खूप चांगल्या पद्धतीने आपण ही नवीन सुरुवात केलेली आहे. लोकांचा विश्वास आपण संपादन करावा आणि जास्तीत जास्त आपले रुग्ण कसे येतील आणि आले की लगेच त्यांना कसं आपल्याला चांगली ट्रीटमेंट देता येईल, जेव्हा जेणेकरून त्यांचं आरोग्य चांगलं राहील. कारण की बघा हॉस्पिटलच्या उद्घाटनाला गेल्यावर शुभेच्छा देणं म्हणजे आपल्या जनतेचं आरोग्य खराब करून घेणं असं म्हणतात, परंतु योग्य उपचार योग्य वेळी मिळणं हे अत्यंत गरजेचं असतं. आणि या ठिकाणी आपण
डायग्नॉस्टिक सेंटर सुद्धा चालू केलेलं आहे. लवकरच ते वेळेत डायग्नॉस्टिक झाला पाहिजे की या रुग्णाला काय अडचण आहे आणि त्याच्यावरती उपचार काय गरज आहे. वेळेत त्यांना उपचार मिळाले तर कुठल्याही मोठ्या दुसऱ्या आजारांपासून आपण रुग्णांना वाचवू शकतो. आणि मला खात्री आहे की तुम्ही प्रामाणिकपणे आपल्या लोकांना उत्तम सेवा द्यालच. या ठिकाणी पारवे परिवाराचं पण मी कौतुक करते. आज खरं डॉक्टर आपल्या गणेश यांचे पिताश्री या ठिकाणी नाही आहेत, पण ते आज असले असते तर त्यांनाही अभिमान वाटला असता की किती चांगल्या पद्धतीने एवढ्या लहान वयामध्ये माझ्या मुलांनी एवढं मोठं हॉस्पिटल या ठिकाणी उभं केले. खरंच मी आपल्या सर्वच टीमचं कौतुक करते आणि अपेक्षा व्यक्त करते की आपल्या जिल्हावासियांच्या आरोग्याची काळजी तुम्ही चांगल्या पद्धतीने घ्याल. जिल्ह्यातल्या सर्व लोकांचा विश्वास आपण संपादन कराल आणि चांगली सुविधा या ठिकाणी आपण द्याल. आरोग्य मंत्री म्हणून, पालकमंत्री म्हणून ज्या ज्या अपेक्षा तुम्ही माझ्याकडून कराल त्या अपेक्षा पूर्ण करण्याचाही शब्द आपल्याला या ठिकाणी देते. तुमच्या भरभराटीच्या शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा कार्यक्रम म्हणजे आमच्या रुडगे कुटुंब आणि पारवे कुटुंब फक्त यांच्यापुरताच हा भाग्याचा दिन आहे असं मी म्हणणार नाही. त्यासोबतच हा परभणी जिल्ह्यासाठी एक आगळा वेगळा असा दिवस आजचा आहे असं या निमित्तानं मी सर्वांना सांगू इच्छितो. आणि हा दिवस साजरा करण्यासाठी आणि आमच्या दवाखान्याचं उद्घाटन करण्यासाठी आम्हाला आमच्या मार्गदर्शक नेत्या माननीय मेघनादिदी साकोरे बोर्डीकर या की महाराष्ट्र राज्याच्या आरोग्यमंत्री आहेत आणि आरोग्यमंत्र्याच्या हस्ते आमच्या रुग्णालयाचं या ठिकाणी उद्घाटन होतंय ही आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आम्ही समजतो. तसं पाहिलं तर त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आमच्या जिल्हा परिषदच्या अध्यक्षा लताताई वाकळे या ठिकाणी उपस्थित आहेत. सुरेशरावजी भुमरे आहेत. आपले महापौर असेभाई या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे सेलूचे नगराध्यक्ष मिलिंद भाऊ सावंत या ठिकाणी आहेत. महिलांच्या जिल्हाध्यक्षा मनीषाताई पारवे या ठिकाणी आहेत आणि सारिकाताई पारवे आणि मनीषाताई जाधव या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. कारण त्यांचंही मार्गदर्शन या ठिकाणी या अपूर्वा आणि डॉक्टर गणेश पारवे यांना नेहमीच लाभत असतं. आजच्या या निमित्तानं आमची दुसरी पिढी या वैद्यकीय क्षेत्रामध्ये आज पदार्पण करते आणि मला खूप सार्थ अभिमान आहे की जे रोपटं आम्ही सेलूसारख्या छोट्या ठिकाणी लावलं होतं, आम्ही परभणीतूनच बीज घेऊन गेलो होतो. मी परभणीचा तिथे शेजारीत राहणारा, पण सेलूला माझ्या गावची मला सेवा करायची, माझ्या तिथल्या गरीब भावांची मला सेवा करायची या उद्देशानं मी सेलूला स्थलांतर केलं. आणि आता नवीन पिढी जी आहे ती आमच्यापेक्षाही आधुनिक झालेली असल्यामुळे त्यांना या ठिकाणी जितक्या परभणी जिल्ह्यामध्ये ज्या काही सुविधा असतील त्या सर्व सुविधा आम्ही या ठिकाणी आमच्या रुग्णालयामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि त्या माध्यमातून आमची दुसरी पिढी जी अपूर्वा रोडगे, तिचे सहकारी असलेले तिचे मिस्टर डॉक्टर गणेशरावजी पारवे आणि त्यासोबतच डॉक्टर आदित्य रोडगे यांच्या माध्यमातून आम्ही आता खानदानी डॉक्टर म्हणायला काही हरकत नाही आम्ही, कारण ऑलरेडी रोडगे खानदानचं नाव जे आहे ते दवाखान्याच्या माध्यमातून पहिले खूप जिल्ह्यामध्ये आम्ही खूप उत्कृष्ट असं काम केलं हे या ठिकाणी नमूद करू इच्छितो. आणि तेवढंच उत्कृष्ट काम आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये केलं. आज परभणी जिल्ह्यातली सर्वात नामांकित संस्था आपली श्रीराम प्रतिष्ठान म्हणून आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही तिसरं जे क्षेत्र निवडलं ते राजकारणाचं क्षेत्र होतं आणि त्यामध्ये पण दिदीच्या सहकार्याने आम्ही त्या ठिकाणी सुद्धा एक उत्कृष्ट कार्य आम्ही त्या ठिकाणी करून दाखवत आहोत. मार्केट कमिटीच्या माध्यमातून असेल, जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून असेल, प्रत्येक ठिकाणी जिथे कुठे काम करायचं त्या ठिकाणी आपण एक नंबरला असलं पाहिजे ही डोक्यामध्ये ध्यास असतो. त्या गोष्टीमुळे खूपदा त्रासही होतो, परंतु स्वभाव तसा असल्यामुळे म्हणजे एक्सलन्स कसं देता येईल या दृष्टीने आमचा सतत प्रयत्न असतो. आणि त्या दृष्टिकोनातून आज आम्ही परभणीमध्ये जे पाऊल टाकलंय ते दुसरे आहेत हॉस्पिटल, ते काही कमी आहेत असं मी म्हणणार नाही, परंतु त्यांच्यापेक्षाही आपण कुठंतरी सरस असलं पाहिजे, त्यापेक्षाही आपण काहीतरी चांगलं त्या ठिकाणी लोकांना देऊ शकलो पाहिजे.
आणि अत्यल्प दरामध्ये चांगल्यात चांगल्या सुविधा आपण लोकांना देऊन एक आरोग्याची काळजी घेण्याचं काम आम्ही करत आहोत. कारण हे एक नोबेल प्रोफेशन आहे. आम्ही त्या दोन्ही नोबेल प्रोफेशनमध्ये काम करत आहोत आणि त्यामुळे आम्हाला सार्थ अभिमान आहे की आमचं कुटुंब आणि त्यासोबतच पारवे कुटुंबीय यांच्यासोबतच आज इतर अनेक डॉक्टर या ठिकाणी यांच्याशी सहकार्यामध्ये जोडले गेलेले आहेत. की आपल्यासोबत तुम्हाला पूर्ण त्या पॅम्पलेटमध्ये त्याच्याबद्दलचं माहिती होईल की मेडिसिन विभाग आहे, ICU विभाग आहे, त्यासोबत नेत्र विभाग आहे, बालरोग विभाग आहे, ऑर्थोपेडिक आणि गायनिक तर घरचेच आहेत, रेडिओलॉजीचा पण विभाग घरचाच आहे आणि आता 4था विभागही घरचाच येईल. कदाचित ते पुढच्या वर्षी आम्ही स्पेशली लॉन्च करू आणि त्यावेळेस आणखी एखादा छोटा खाणी कार्यक्रम त्यावेळेस पुन्हा करू. आज जी काही थोडीशी घाईगडबड झाली असेल कारण ऑलरेडी उशीर झालेला आहे आणि दिदींना सुद्धा बऱ्याच ठिकाणी इतर कार्यक्रमांना जायचं आहे, परंतु दिदीचं हाताने हा कार्यक्रम व्हावा आणि त्यांचे शुभाशीर्वाद या आमच्या नवीन जोडप्यांना या ठिकाणी सतत लाभावे, त्यांचे आशीर्वाद त्यांना लाभावेत म्हणून त्यांची वेळ घेऊन आपण आजचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला. खासदार साहेब सुद्धा येणार होते, त्यांची पण वेळ घेतलेली होती. इतरही सगळे आमदार खासदार सगळ्यांनाच आपण इन्व्हाइट केलेलं होतं. ते प्रत्येक जण आपापल्या सोयीप्रमाणे आता येत आहेत, परंतु आज या ठिकाणी या सर्वांच्या साक्षीने हा कार्यक्रम होतोय याचा मला खूप अभिमान आहे. आजचा दिवस